नमस्कार. आज आपण करतोय खमंग अशी अळूची वडी, चटपटीत, तिखट, आंबट, गोड अशा सगळ्याचा मिक्स असलेली. तर चला जास्त वेळ न घालवता आपण साहित्य पाहूयात. आपण अळूच्या पानांचे असे देठ जरा काढून घ्यायचे आहेत. सुरीने किंवा विळीने आपण हे काढून घ्यायचे आहेत म्हणजे वड्या फाटणार नाहीत. आणि मी भाजीची अळू न घेता वड्यांची अळू घेतलेली आहे. लाल तिखट 2 चमचे, हळद 1 छोटा चमचा, आलं लसूण पेस्ट 2 चमचे, पांढरे तीळ, मीठ चवीनुसार, बेसन मी 4.5 वाट्या घेतल्या. तर वाट्यांचं प्रमाण मी तुम्हाला घेताना दाखवते, तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या. आणि व्यवस्थित असा मी चिंचेचा कोळ मी घरी काढून घेतला आहे. जरा पातळ आहे पण हरकत नाही, कारण पिठातच आपण तो वापरणार आहोत ना. आणि गूळ किंवा साखर तुम्हाला हवं ते तुम्ही घेऊ शकता. हे बऱ्यापैकी दिसतं गूळ, पण घाबरू नका, आपलं बरंच मोठं सामान आहे पण वड्या देखील भरपूर होणार आहेत. तर अशी एक अंदाजे वाटी आहे माझी, ना छोटी ना मोठी, अशी मीडियम साईजची. आपण 4.5 वाट्या पीठ घेतोय. एवढं लागतं बरं का, कारण पानं देखील भरपूर आहेत. आणि व्यवस्थित पीठ लावलं ना तरच वड्या अशा खुसखुशीत वगैरे छान होतात, नाहीतर नुसतं पानं खाल्ल्यासारखे लागतात. मीठ आपण घालतोय चवीनुसार घ्या. आणि एकदा सगळं घातल्यानंतर एकदा चाटून बघून काय कमी पडलं ना ते आपण ॲड करू शकतो. पांढरे तीळ हे गावरान आहेत, पॉलिश नाही आहेत. हळद, लाल मिरची पावडर. हे गूळ आहे ना मी नंतर पाण्यात मिक्स करून ते पाणी घालणार आहे बरं का. आता मी दाखवत नाही आहे पण तुम्ही समजून घ्या. यात तुम्ही हिरवी मिरची देखील घालू शकता, पण ही माझी पद्धत आहे, आईची माझ्या पद्धत, त्यामुळे. पण बऱ्याच व्हरायटीने आपण करू शकतो बरं का. हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर थोडं वाटून तेही चालतं. पण सगळ्यात सोपी आणि सगळ्यांना जमणारी अशी मी ही रेसिपी दाखवते आहे. आलं लसूण पेस्ट आणि हा भरपूर सगळा चिंचेचा कोळ, कारण नुसतं तिखट छान नाही लागत, थोडं आंबट गोड असतं ना, खूपच छान लागतं. एक टेंटेटिव्ह मिक्स करून घेते आणि बाकी मग मी गूळ वगैरे पाण्यात मिक्स करून हे असं मिश्रण एवढं घट्ट हवं आहे आपल्याला. म्हणजे खूप घट्ट पण नको आहे आणि खूप पातळ पण नको आहे. वडीवर किंवा त्या पानांवर व्यवस्थित पसरवता आलं पाहिजे. कधी कधी फार घट्ट झालं ना तर ती पानं देखील वर अशी उचलून येतात. हे थोडंसं मी तेल लावते चाळणीला, जेणेकरून वड्या झाल्या की मी लगेच ठेवू शकते. आता जस्ट तुम्हाला प्रोसिजर दाखवते. तशी काही फार सिस्टीम नाही बरं का याच्यात. तुम्ही कसंही पीठ लावलं तरी आतमध्ये काही ते दिसणार नाही आहे. फक्त एकच आहे की पीठ व्यवस्थित लावा, म्हणजे काय होतं की वड्या सुटत नाहीत आणि त्या सुरळ्या अशा होत नाहीत त्या वडीच्या. आता हे सगळं असंच करायचं आहे. आधी वर थोडीशी, म्हणजे सुरुवातीला थोडीशी आपण मोठी पानं लावतोय, जेणेकरून आपल्या त्या वड्या पूर्ण एकसंध बांधल्या जातील. आणि मग छोटी छोटी पानं जी असतात ना, शक्यतो करून आहे ना मोठीच घ्यावीत खरं, पण नाही मिळत आपल्या पुण्यामध्ये. थोडी छोटी थोडी मोठी असे मिळतात. मुंबईमध्ये मात्र मोठी मोठी पानं मिळतात. मग अशा वेळी छोटी छोटी पानं आहेत ना, अशी ॲडजस्ट करायची, थोडी इकडे थोडी तिकडे, कारण एकदम मग मध्ये लावली ना तर मध्ये वडी जाड होईल आणि साईडला पातळ होईल. म्हणून हे असं ॲडजस्ट करून घ्यायचं, खाली वर आणि चारी साईडला असं. ठीक आहे. पीठ मात्र व्यवस्थित लावायचं. जेव्हा माझं लग्न झालं ना तेव्हा नवीन मला ना काही कळायचंच नाही माझ्या वड्या का सुटतात आहेत. मग माझे वडील म्हणाले, अगं पीठ भरपूर लाव आणि वडी दाबून बांध, म्हणजे अशा सुरळीच्या वड्यासारखं होणार नाही आहे, सुटणार नाही आहे ते. थोडंसं मी व्हिडिओ जरा फास्ट केला, एवढं फास्ट नाही होत आपलं बरं का, हळूहळूच लावतो आपण, नाहीतर मग तो अर्ध्या तासाचा व्हिडिओ होऊन जाईल, मग तुम्ही पण बोर होऊन जाल. हे असं आहे ना, छोटी छोटी आतमध्ये आणि खाली आणि वर मोठं, म्हणजे सगळं आतमध्ये ते छोटी छोटी पानं ॲडजस्ट होतात. आता थोडंसं जरा नीट बघा हां. आता दोन्ही साईडने आपण हे मुडपून घेणार आहोत. हे सगळं पीठ मात्र व्यवस्थित पसरून घ्या, म्हणजे वड्या कुरकुरीत होतात. हे असं आपण आतमध्ये घालायचं आहे, म्हणजे ते शेंडे बाहेर राहणार नाही आहेत पानांचे. हे असं त्यालाही पीठ लावून चिटकवून टाकायचं आहे. ह्या साईडने देखील तसंच सेम. सगळं असं जसं काही आपण त्याला गम लावल्यासारखं छान ॲडजस्ट करायचं आहे. आणि मग या पद्धतीने वडी थोडं आतमध्ये घ्यायचं, सगळं असं या पद्धतीने. ठीक आहे. इथंही लावायचं, नाहीतर ते सुटून येणार आहे. जेवढं आतमध्ये पीठ असेल ना तेवढी ती वडी सांधली जाणार आहे. असं करायचं आहे. आता ना थोडंसं इकडनं बाहेर निघणार आहे, पण ते हाताने आपण आतमध्ये घालायचं. बघा आता थोडंसं बाहेर निघेल बघा, या साईडने, डाव्या उजव्या साईडने. ते दाखवते मी. शेवटला निघतं जरा, असं आतमध्ये घालायचं. असं करत ती वडी
सांधायची आहे. असं आतमध्ये पूर्ण घालत 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 ती घट्ट गोळा करायचा आहे. त्यात हवा जास्त ठेवायची नाही, नाही तर मग सुटतं. अगदी नवशिक्यांना नाही आलं आणि थोडं सुटलं तरी टेस्टला काही फरक पडत नाही, पण हळूहळू प्रॅक्टिसने येऊन जातं. आणि दोन्ही साईड अशा बेसन पिठाने सील करून टाकायच्या. मस्त असं सगळीकडून जिकडे काही राहिलं असेल पीठ वगैरे तिकडे पीठने किंवा असं जे काही पान मोकळं सुटलं असेल त्याला पीठ लावून ॲडजस्ट करायचं. मी आधीच पाणी उकळायला ठेवलं इडली पात्रात माझ्या मोठ्या, आणि या 3 मी उंडे केलेले आहेत आणि आता वाफवती आहे ते 3 उंडे. जवळजवळ 35 ते 40 मिनटं, कधी कधी पाऊण तास वगैरे देखील लागतो. थोडासा आधी गॅस मोठा करायचा आहे आणि नंतर मीडियम करायचा आहे. याला एक पाऊण तास खूप होतो. 35 ते 40 ते 45 मिनटं असं उकडल्यावर ना याची साईज फुगते बरं का. जवळजवळ 40% ते वाढतं. आता हे थंड करायचं आहे. थंड म्हणजे किती, 3-4 तास तर करायलाच पाहिजे, किंवा मग आधी रूम टेम्परेचरला ओट्यावर थंड करून घेऊयात आणि मग फ्रीजमध्ये रात्रभर एअरटाईटमध्ये ठेवून मग असं मस्त होतं घट्ट. आणि ना सरसकट नाही, जरा पुढे मागे करत कापायच्या म्हणजे ना सुटणार नाहीत. हे असं अशा कापून घ्यायच्या हवे तेवढ्या, आणि फ्रीजमध्ये ते बरेच दिवस राहतात व्यवस्थित, काही खराब वगैरे होत नाही. व्यवस्थित उकडून घेतल्या की फक्त प्रॉपर थंड करायला हवं आहे. या तुम्ही शॅलो फ्राय करू शकता, डीप फ्राय खरंच खूप छान लागतात, पण एवढं तेल नको वाटतं म्हणून मी बरेच वेळेस शॅलो फ्राय पण करते बरं का. बरेच वेळेस म्हणजे मोस्टली तसंच करते. आता मी थोडंसं तुम्हाला दाखवते तळून, जरा जास्त वेळ घालवत नाही आहे. 5 मिनटं एका साईडने झाल्या की आपण ते उलटायचं आहे. आता हे सगळं दाखवत नाही बसत, व्हिडिओ फार मोठा होतो, मग तुम्ही कंटाळून जाता. तळण्यासाठी काय दाखवायचं आहे की नाही. माझ्या रेसिपी कशा वाटताय तुम्हाला, मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. ही मी शॅलो फ्राय केलेली दाखवली बरं का. त्यावेळेस मी विसरून गेले शूट करायचं, मग मी नंतर जेव्हा मला खायला शॅलो फ्राय केली ना तेव्हाच ही शॅलो फ्राय केलेली आहे. ही डीप फ्राय नाही आहे. डीप फ्राय ना जरा वेगळी तकाकी येते त्याला, पण मी ते विसरूनच गेले म्हणून मी अशी केली आहे. हां, तर काय म्हणत होते मी, माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर मला नक्की सांगा. लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर देखील करा, म्हणजे मला देखील हुरूप येतो. कधीकधी मला असं वाटतं माझ्या केकच्या रेसिपीपेक्षा तुम्हाला माझ्या ह्या रेसिपी फार आवडत आहेत, म्हणून मी आता परत ह्या करायला घेतल्यात. तर कसं वाटते मला नक्की सांगा आणि काळजी घ्या. परत भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन आषाढ स्पेशल पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.